नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बघणार आहोत 18 ऑगस्ट 2022च्या चालू घडामोडी। चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड। कोलकाता भारतीय आंतरराष्ट्रीय सी फूड शोच्या 23व्या आवृत्तीचे आयोजन करेल। सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण सी फूड एक्सपोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने पुढील वर्षी 15 ते 7 फेब्रुवारी दरम्यान कोलकाता जॉय सिटी येथे इंडिया इंटरनॅशनल सी फूड शोची 23वी आवृत्ती आयोजित करेल। 2021-22 मध्ये भारताने $7.76 अब्ज किमतीच्या 13,69,264 टन सागरी उत्पादनांची निर्यात केली, ज्याने मूल्यानुसार सर्वकालीन उच्च निर्यात नोंदवली, तर कोळंबीचे उत्पादन 10 लाख टन पार केले। मत्स्यपालन आणि मत्स्यपालन यावर आधारित बहुआयामी धोरणासह पुढील 5 वर्षात निर्यात उलाढाल $15 अब्ज गाठण्याची शक्यता आहे। ऐकूया पुढील घडामोड। 11 भारतीय पाणथळ जागांना रामसर मान्यता मिळाली आहे। देशातील 13,26,677 हेक्टर क्षेत्रामध्ये अशा एकूण 75 स्थळांचा समावेश करण्यासाठी भारताने रामसर स्थळांच्या यादीत आणखी 11 पाणथळ जागा जोडल्या आहेत। भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी 75 रामसर स्थळे रामसर साइट्स म्हणून नियुक्त केलेल्या 11 नवीन साइट्समध्ये समाविष्ट आहे। ओडिशातील टांपारा तलाव, हिराकूड जलाशय, अनुसुपा तलाव, मध्य प्रदेशातील यशवंत सागर, तमिळनाडूमधील चित्रागुडी पक्षी अभयारण्य, सुचिंद्रम थेरूर वेटलँड कॉम्प्लेक्स, वडुवूर पक्षी अभयारण्य, काझीरंगकुलम पक्षी अभयारण्य, महाराष्ट्रातील ठाणे खाडी, जम्मू काश्मीरमधील हायगम वेटलँड कन्झर्वेशन रिझर्व आणि शालबुग वेटलँड कन्झर्वेशन रिझर्व असे 11 नवीन स्थळे रामसर साइट्समध्ये समावेश करण्यात आले आहे। वळूया पुढील घडामोडीकडे। अरुणाचलमध्ये ड्रोन यंत्रणेवर आधारित आरोग्य सेवा सुरू करण्यात आली आहे। अरुणाचल प्रदेशच्या पूर्व कामेंग जिल्ह्यात या आरोग्य सेवेचा शुभारंभ करण्यात आला। पहिल्या टप्प्यात कामेंगमधील सेप्पा येथील चायांग ताजो या मार्गावर ही सेवा कार्यरत असणार आहे। अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी या सेवेचा 50 सेकंदचा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला आहे। या प्रकल्पासाठी युनायटेड स्टेट्स फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटने निधी दिला आहे। बंगळुरूच्या रेड विंग लॅब्स या स्टार्टअपद्वारे हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे। या प्रकल्पाद्वारे आरोग्य सेवेतील समस्या, आर्थिक व्यवहार्यता यावर लक्ष ठेवले जाणार आहे। ऐकूया पुढील घडामोड। के-डिस्कने रोजगार क्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी लिंक्डइन सोबत सामंजस्य करार केला आहे। केरळ डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन स्ट्रॅटेजी काउन्सिल म्हणजेच के-डिस्कने केरळ नॉलेज इकॉनॉमी मिशन अंतर्गत ICT अकॅडमी ऑफ केरला सोबत लिंक्डइन या जगातील सर्वात मोठ्या व्यावसायिक नेटवर्कसह सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली। कनेक्ट करिअर टू कॅम्पस मोहिमेचा एक भाग लिंक्डइन वापर करून संबंधित नोकऱ्या मिळवण्यासाठी केरळमधील तरुणांमध्ये या भागीदारीद्वारे रोजगार क्षमता कौशल्यांना चालना देण्याचे केरळ सरकारचे उद्दिष्ट आहे। ऐकूया पुढील घडामोड। भारतीय नौदलाच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांनी पहिले एकल सागरी अभियान पूर्ण केले। भारतीय नौदलातील महिला अधिकाऱ्यांनी इतिहास रचला जेव्हा त्यांनी उत्तर अरबी समुद्रातील पहिल्या महिला स्वायत्त सागरी शोध आणि पाळत ठेवण्याच्या मोहिमेवर डार्नियर 228 उडवले। गुजरातमधील पोरबंदर येथील नेव्हल एअर एन्क्लेव्ह येथे तैनात असलेल्या इंडियन नेव्ही एअर स्क्वॉड्रन 314 मधील 5 अधिकाऱ्यांनी हे अभियान पूर्ण केले आहे। ऐकूया आजची शेवटची घडामोड। RBIने रेपो रेट 3 महिन्यात 140 बेस पॉईंट्सने वाढवला। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेट 50 बेस पॉईंट्सने वाढवून 5.4% नेला आणि तो 2020च्या पूर्व महामारीच्या पातळीच्या वर नेला, जसे की काही काळामध्ये अंदाज लावला गेला आहे। RBIने काही महिन्यांच्या कालावधीत रेपो रेट 3 महिन्यात 140 BPSने वाढवण्याची ही तिसरी वेळ आहे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। लाईक केल्याबद्दल धन्यवाद।